जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला टॉपिक आहे फॉलोअर्स इंस्टाग्रामवर कशा पद्धतीतून वाढवायचे। सगळ्यात पहिले सांगतो मेन पॉइंटवरच आपण जाऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं एक गोष्ट करायची आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि शेजारची बेल आयकॉन व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेअर नक्की करा। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला फॉलोअर्स का वाढवायचे ते कमेंट्समध्ये सांगा आणि आता तुमच्या इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह फॉलोअर्स किती आहेत ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला जर इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असतील तर बरेचशा पेड वेबसाईट सुद्धा आहेत आणि पैसे देऊन सुद्धा तुम्ही फॉलोअर्स वाढवू शकता। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बरेचशा जणांचे काही फॉलोअर्स वाढवतात पण त्यांचा जे की इंस्टाग्रामचं पेज आहे ते पूर्णपणे डेड होतं। जसं की प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही गेला इंस्टाग्राम असो यूट्यूब असो किंवा अदर फेसबुक असो ह्याच्यावर सुद्धा तुम्ही सबस्क्राइब फॉलोअर्स जे काही तुम्ही तेव्हा वाढवू शकता जे की विकत घेऊन। पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही असे काम केले विकत घेऊन तुम्ही जर क्रोमला गेला आणि तिथे सर्च केलं तर बरेचशा तुम्हाला वेबसाईट भेटतील आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते फॉलोअर्स वाढवू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे माझं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि एका माझ्या मित्राचं दुसरं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे। एक्झाम्पलसाठी समजा मी 1000 फॉलोअर्स विकत घेतले जे की 500 1000 2000ला मी विकत घेतले आणि ह्या व्यक्तीने काय केलं रेग्युलर कंटेंट्स अपलोड करून त्याचे फॉलोअर्स जे काही ते 500 केलेत। समजा मी रेग्युलर एक रील्स टाकले त्याने पण आज एक रील्स टाकले दोघांनी पण एक रील टाकले पण जास्त रिस्पॉन्स कुठल्या रील्सला भेटेल जे 500 फॉलोअर्स आहेत त्याला भेटेल का माझे 1000 आहेत त्याला भेटेल ते तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर ही गोष्ट तुम्हाला सांगतो माझे 1000 आहेत ते ॲक्टिव्ह नसणार आहेत आणि जे 500 फॉलोअर्स आहेत ते ॲक्टिव्ह असणार। ॲक्टिव्ह असल्याने काय होतं की जे 500 फॉलोअर्स त्याचे ॲक्टिव्ह आहेत ते त्याला कमेंट्स करणार लाईक्स करणार ती व्हिडिओ शेअरसुद्धा करणार त्यामुळे काय होतं यूट्यूब जे की इंस्टाग्रामला आहे की ते वाटतं की बाबा हे जे की फॉलोअर्स हे ॲक्टिव्ह आहे त्यामुळे रील्स मोर बूस्ट करतं त्यातून त्याला आणखीन फॉलोअर्स भेटू शकतात। पण माझं काय होणार जे की 1000 माझे होते मी रील्स टाकल्यानंतर त्यांना आवड नसल्यामुळे ते बघणार सुद्धा नाहीत कारण की मी विकत घेतले ते फॉलोअर्स आहेत ते फक्त माझ्या अकाउंटवर फॉलोअर्स नुकते राहणार पण ते जे काही आहेत काही मर्यादित राहणार नंतर ते अनफॉलो करून जाणार कारण की त्यांना त्या कंटेंट्सच माझा आवडत नसेल तर ते रील्स पाहणार आणि शेअर तर कशाला करणार। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे यूट्यूब असो इंस्टाग्राम असो यात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते कंटेंट्स एंगेजमेंट झाला पाहिजे। एंगेजमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो जसं की मी आता हा व्हिडिओ अपलोड केला आहे जर ह्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट्स करणार की बाबांनो अशा पद्धतीतून हे सांगितले टिप्स सांगितलेली भारी आहे अशा पद्धतीने तुम्ही कमेंट्स करता त्यावेळेस काय वाटतं यूट्यूबला की हा बाबा ह्याचा व्हिडिओ जी की आहे काहीतरी या व्हिडिओमध्ये पॉईंट आहे त्यामुळे हा एंगेजमेंट वाटतो त्यामुळे व्हिडिओ तो मोर शेअर करतं। जर समजा मी हा व्हिडिओ अपलोड केला आणि ह्याच्या खाली तुम्ही कमेंट्स केला शेअर केला लाईक्स केला तुम्ही फक्त बघितला स्किप केला असं जर तुम्ही केलं तर समजा यूट्यूबला वाटतं की हा व्हिडिओमध्ये काहीच पॉईंट नाही आणि यूट्यूब मोर शेअर करत नाही। तशाच पद्धती इंस्टाग्रामला तुम्ही एखादी रील्स अपलोड केली आणि त्या रील्सला जर काही रिस्पॉन्स आला नाही आणि जे की पहिले 5 ते 10 सेकंड ऑडियन्स पाहिलेच नाही डायरेक्ट ऑडियन्सने स्किप केली तर समजायचं की ती इंस्टाग्राम रील्स आहे ती तुमची व्हायरल होणार ह्या गोष्टी अशा असतात। पण मेन गोष्ट काय त्या फॉलोअर्सची तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो फॉलोअर्स विकतसुद्धा घेऊ नका कुठल्या ॲप्लिकेशनवरून वाढवून घेऊसुद्धा नका कारण की काही इंस्टाग्रामला जी की इंस्टाग्रामला समजतं इंस्टाग्राम आहे तर तुमचं अकाउंट बॅनसुद्धा करतं हे मेन प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट तुम्ही वाढवू पण शकता वाढवल्यानंतर काय होणार आहे तुमच्या जे की इंस्टाग्राम पेज आहे ते पूर्णपणे डेड होणार कारण की तुम्ही रील्स अपलोड तर करताय पण जे ऑडियन्स तुम्ही जी वाढवून घेतलं 1000 2000 काही फॉलोअर्स वाढवले असतील ते तुमचे रील्स पाहणार नाही आणि त्यामुळे रील्स आहे ती तुमची ती पूर्णपणे जी की रील्स आहे ती मोर सजेशनच करणार नाही कारण की रिस्पॉन्सच काय भेटणार नाही। आणि ज्यानं समजा रेग्युलर कंटेंट्स अपलोड करतात भले ते 100 असो पण ते 100 लोक जे रील्स पाहतात कमेंट्स करतात ते रील्स 100% ती मोर जे की इंस्टाग्राम आहे सजेशन करतं। तुम्हाला जर खरेदी जर करायची असतील तर इझिली परचेस करू शकता बरेचशाच वेबसाईट आहेत किंवा क्रोमवरून सुद्धा ते वाढवू शकतात। तुम्हाला समजलं असेल की ह्या दोन्हीमध्ये फरक काय जसं की तुम्हाला एकच मी गोष्ट सांग रेग्युलर तुम्ही जी काय पोस्ट अपलोड करा एक ना एक दिवस तुमची पोस्ट व्हायरल होते आणि तुमची हळूहळू सबस्क्राईब वाढतात। जसं की माझे सुद्धा सबस्क्राईब 100 अजून कंप्लीट नाहीत पण मी रेग्युलर जी काय अपलोड करत असतो जी की फॉलोअर्स माझे आणि इंस्टाग्रामवर बघू शकता जी काय आपले फॉलोअर्स किती आहेत तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा मी दावलेले आहेत। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला रेग्युलर अपलोड करायचा जी की मेन SEO असतो जो की इंस्टाग्रामचा एकदा का होईना तुमचा SEO पूर्णपणे तुम्ही रेग्युलर करत जी की अपलोड केली रील्स 100% व्हायरल होते। आज तुम्हाला समजलं असेल की फॉलोअर्स वाढवायचे कशा पद्धतीने जी की थंबनेलवर लिहिलं वेगळ्या प्रकारे थोडंसं मी पण फॉलोअर्स वाढवायचे कसे वाढवल्याने काय होतं ह्या गोष्टी सगळ्या मी एक्सप्लेन करून सांगितलं आणि एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगितलं। व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।